पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाल वादळ धडकल्याच्या नंतर या ठिकाणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांचे जे आंदोलन आहे हे या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आता माझ्यासोबत पक्षाचे नेते अशोक ढवळे जी आहेत. सर, काय सांगणार, कशा पद्धतीने आता हे आंदोलन सुरू झालंय? हे बघा, काल जे तुम्ही म्हटलं दुपारी चारोटीवरून आपण सुरू केलं. 50,000 लोक सुरुवातीला होते, आता वाढलेले आहेत. आणि कालचा पूर्ण दिवस, आजचा पूर्ण दिवस चालून आज संध्याकाळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर सगळे लोक आले. प्रचंड संख्येने महिला आहेत, पुरुष आहेत. आणि ह्या सगळ्या आल्यानंतर खरं म्हणजे या गोष्टीचा अत्यंत तीव्र आम्हाला निषेध करायचा आहे की पोलिसांनी सरळ आत येऊ न देता जी या पालघर जिल्हाधिकारी याचं आत्तापर्यंतची पद्धत आहे, लोक येतात, आत जातात, हिरवळीवर बसतात, नेते चर्चा करतात. हे आम्ही पण स्वतः अनेकदा केलेलं आहे यापूर्वी. आज पोलिसांना आणि इथल्या प्रशासनाला काहीतरी नवीनच सुबुद्धी सुचली की लोकांना बाहेर ठेवायचं. आम्ही त्यांना अनेकदा, आमदार विनोद निकोले इथे आहेत, किरण गहला इथे आहेत, आम्ही सगळ्यांनी त्यांना नीटपणे सांगितलं की असा वेडेपणा तुम्ही करू नका, आतमध्ये बसू द्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आपल्याला माहिती आहे, लाल बावटा हा शिस्तीसाठी प्रसिद्ध आहे. शांतता आम्ही राखतो. एवढं मोठं किसान लॉंग मार्च झाला, काही झालं नाही. गेले 2 दिवस झालं. आताची दिशा कशी असेल? आताची ही जी दिशा आहे या ठिकाणी आता आम्ही सबंध हा रस्ता, कारण लोक कुठेतरी थांबावंच लागणार, हा रस्ता आता ब्लॉक झालेला आहे. सबंध जिल्हाधिकारी कार्यालय ब्लॉक झालेलं आहे. त्याला आता घेराव टाकण्याशिवाय आमच्याकडे काही आता पर्याय राहिलेला नाही. आणि म्हणून इथे आता हजारो लोक हे सगळीकडे बसलेले आहेत. आम्ही आता सगळ्यांना सांगितलंय, सबंध गावच्या गाव उद्या सकाळी आणा, कारण जास्त दबाव आल्याशिवाय मागण्यासुद्धा मान्य होणार नाहीत, असं सुद्धा आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. माझ्यासोबत आता स्वतः आमदार विनोद निकोले आहेत. सर, कालपासून आपण शांततेमध्ये मोर्चा काढलेला आहे. आज संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी आपलं ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे. का नेमकं प्रशासनाने आपल्यासोबत काही चर्चा केली का, किंवा पुढची दिशा कशी असेल? कालपासून हा जो पायी मोर्चा निघाला होता, हा 60-65 किलोमीटरचं अंतर कापून आम्ही आज पालघर कलेक्टर कार्यालयावर पोहोचलो आहोत. आता आम्हाला इथे त्यांनी जबरदस्त बॅरिकेड लावलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला बाहेर थांबवलेलं आहे. आम्ही गेटच्या समोर बसलो आहोत. कलेक्टर मॅडमचा मेसेज आलेला आहे का तुम्ही चर्चेला या, परंतु आम्ही पूर्ण दिवस चालल्यामुळे आम्ही सुद्धा थकवा आलेला, आम्ही थकलेलो आहोत. आम्ही आता चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. उद्या सकाळी 10 ते 10:30 किंवा 11च्या दरम्यान कलेक्टर मॅडमशी आम्ही चर्चा करायला तयार आहोत. उद्या चर्चा होईल. आजची रात्र कशा पद्धतीने तुमचं आंदोलन असणार आहे, त्याचं काय स्वरूप असणार आहे? आजची रात्र ज्या पद्धतीने आम्ही काल मनोर या ठिकाणी मुक्काम केला होता, त्या मैदानामध्ये आम्ही थांबलो होतो. प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. अंथरूण पांघरूण बरोबर घेऊन आलेलो आहोत. शिदोरी आम्ही बरोबर आणलेले आहे. त्यामुळे आजही त्याच पद्धतीने या ठिकाणी या कार्यालयाच्या बाहेर आमचा मुक्काम असेल आणि आपापली जेवणं सर्व कार्यकर्त्यांनी ते बनवतील आणि जेवून याच ठिकाणी आम्ही विश्रांती घेऊ. आता ही चर्चा उद्या होईल, आजची रात्र याच ठिकाणी असेल. आम्ही आजची रात्र याच ठिकाणी आहोत. उद्या चर्चा होईल, ती पण समाधानकारक झाली तर, आमच्या मागण्या मान्य केल्या तर, नाहीतर हे आंदोलन महिनाभर चाललं तरी अशाच पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार. निश्चितच या ठिकाणी पूर्ण 60 ते 70 किलोमीटर चालून आल्याच्या नंतरचा प्रवास जो आहे हा आता या जिल्हाधिकारी कार्यालयावरती संपलेला आहे. मात्र हे आता कार्यालयाच्या बाहेरच्या पालघर बोईसर रस्त्यावरती ह्यांचा ठिय्या आंदोलन सुरू झालेलं आहे. आज तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार नाहीयेत. मात्र उद्या आम्ही चर्चा करून जर समाधानकारक आमची चर्चा झाली तर हे आंदोलन काय करायचं, पुढे चालवायचं का, याच्यावर चर्चा करू. अन्यथा हे आंदोलन पुन्हा आम्ही किती दिवस चालवायचं ते आम्ही कमिटीनं ठरवू, असा इशारा सुद्धा आमदार विनोद निकोले, अशोक ढवळे यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता उद्याची दिशा कशी ठरते याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.